कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन भाऊ पवार यांनी आज गुरुवारी सकाळी सुमारे 9:15 वाजेच्या दरम्यान कळवण येथील प्रशासकीय इमारतीला अचानक भेट देत विविध शासकीय कार्यालयांची पाहणी केली आहे। या अचानक भेटीदरम्यान अनेक कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याचं निदर्शनास आल्याने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। आमदार पवार यांनी सुमारे 1 तास प्रशासकीय इमारतीतील विविध विभागांमध्ये प्रत्यक्ष फिरून उपस्थितीची पडताळणी केली। यामध्ये कृषी विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दालन, प्रशासन विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग, पाणी पुरवठा विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय, तहसील कार्यालय तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आदी विभागांचा समावेश होता। पाहणी दरम्यान बहुतांश कार्यालयांमध्ये केवळ शिपाई, परिचर किंवा काही कनिष्ठ कर्मचारी उपस्थित असल्याचं दिसून आलं। मात्र अनेक अधिकारी व कर्मचारी नियोजित वेळेनंतरही कार्यालयात अनुपस्थित असल्याचं आमदार पवार यांच्या निदर्शनास आलंय। नागरिकांची विविध कामे प्रलंबित राहण्यास अशा प्रकारची शिस्तभंगाची वृत्ती कारणीभूत ठरत असल्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी आमदार नितीन भाऊ पवार यांनी संबंधित सर्व विभाग प्रमुखांना तातडीने सूचना देत वेळेवर कार्यालयात हजर न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले। तसेच भविष्यात कार्यालयीन वेळेचे काटेकोर पालन करून सर्व अधिकारी व कर्मचारी वेळेत उपस्थित राहतील याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखांनी घ्यावी असंही त्यांनी स्पष्ट केलंय। शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून कामकाजात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा अथवा दिरंगाई खपून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशाराही आमदार नितीन पवार यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। आमदारांच्या या अचानक धडक पाहणीमध्ये काही कार्यालयात दुर्गंधी, अस्वच्छता, टेबलावरील अस्वच्छ कपडा त्यांनी स्वतः काढून संताप व्यक्त केला। यामुळे प्रशासकीय इमारतीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच धावपळ उडाली असून भविष्यात कार्यालयीन शिस्त अधिक कडक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या कारवाईमुळे प्रशासनात वेळ पालन, जबाबदारी आणि नागरिकाभिमुख सेवा याबाबत सकारात्मक संदेश केल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे। दरम्यान दुपारी 12 वाजले तरी गटविकास अधिकारी व सहाय्यक गटविकास अधिकारी दोघेही जबाबदार अधिकारी दालनात उपस्थित नसल्यामुळे आमदार यांनी नाराजी व्यक्त केली आहे। हे सर्व आपल्या आदिवासीमुळे समाजाचं वाटतंय। पहिलं हुशार दिसला मला होय। तू त्याला शिकवतो हा, तो झेडपीचा वॉइस आहे। वॉइस म्हणजे काय काय रे नरे देवडे आहे का कोण नाही हा 27 चालले काय रे पत्र घेऊन जा ना। कसं नाशिकला मग त्याला ऑफिसला तर पाठवा तिथं सागरकडे चालेल सगळे वरचे बरे आले म्हणजे आदिवासी विकास आला चालू बचत गटाचा आहे तिकडे गावात होतं ना, गावात होतं दुसरं काय ना हे राहू दे ना। जे कोणी उद्या येईल असं कसं तुम्ही कोणी उद्या येईल ना। नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनार सह प्रतिनिधी शाहू चव्हाण, कळवण।